राज ठाकरेंसोबतच्या शिवतीर्थावरील राजकीय भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी उद्या मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे। राज्यभरातील जिल्हाप्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीसोबतच मनसेसोबतच्या युती संदर्भात सुद्धा चर्चा केली जाणार आहे अशी माहिती मिळते। तर उद्धव ठाकरे यांनी उद्या मुंबईमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या संदर्भातली रणनीती ठरणार आहे अशी माहिती मिळते। आणि याबाबत आपण अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि मनसे असेल या दोन्ही पक्षांमध्ये आता बैठकांचा धडाका लागलेला आहे। काय एकूण अपडेट्स मिळतात? आज राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। श्वेता, कालच दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये जवळपास 2-2.5 तास बैठक झाली होती आणि ही पूर्णतः बैठक ही केवळ राजकीय चर्चेसाठी झाली होती। कारण येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते आणि या बैठकीकडे राजकीय बैठक म्हणूनच पाहायला पाहिजे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या वतीनं पदाधिकाऱ्यांची बैठक ही राज ठाकरेंनी बोलवली आहे। तर उद्या उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक ही बोलावलेली आहे। त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये चर्चा होईल ते जर मनसेला सोबत घ्यायचं झालं तर काय काय परिणाम होऊ शकतात आणि महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल, त्याचबरोबर दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाच्या संदर्भात देखील निर्णय होऊ शकतो किंवा काय परिस्थिती होऊ शकते, कोणाला कोणत्या किती जागा लढवणार, कोणत्या प्रभागामध्ये कोण लढणार, या संदर्भात अनेक बैठकांचं सत्र हे सुरू राहणार आहे त्या काळामध्ये। परंतु त्याची सुरुवात ही कालपासून सुरू झालेली पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेची आज राज ठाकरे यांनी बोलवलेली बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे नेमकं या बैठकीमध्ये काय सांगतात ते पाहणं देखील गरजेचं आहे। आणि याच बैठकीमध्ये राज ठाकरे युती संदर्भात म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच्या युती संदर्भात देखील काय भाष्य करतात, त्याचबरोबर मवियात जायचं असेल तर काय काय परिणाम होऊ शकतात, महाविकास आघाडीमधले काँग्रेस सध्या मनसेला सोबत घेण्यास इच्छुक नाही आहे, त्याचा परिणाम उत्तर भारतामध्ये होऊ शकतो, बिहारच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो, असे सर्व परिणामावर चर्चा ही कदाचित आजच्या बैठकीमध्ये मनसेच्या बैठकीत आणि उद्या उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीमध्ये होऊ शकते। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।